10वी-12वी झाली तर आयदर 2-3 फॅक्टर असतात. एक तर म्हणजे पॅरेंट्स सांगतात की नाही तू हे बन, त्याची काय इच्छा आहे, त्याला काय बनायचं आहे त्याच्यावरती जोरच दिला जात नाही, कारण की एक सोसायटी प्रेशर पण आहे. इंजिनियर असेल, डॉक्टर असेल तरच सक्सेसफुल, आणि बाकी जर काही नाही केलं तर तुम्ही मग थोडं कमी आहात. तर हे कुठेतरी या माइंडसेटचा एक म्हणजे इम्पॅक्ट दिसतो का? सहसा मी बघितलंय ना, लाईक जो माइंडसेट आहे की आर्ट्स म्हणजे हा मुलगा ना थोडा ड असेल, किंवा सायन्स घेतला म्हणजे एकदम हुशार, आर्ट्स घेतला म्हणजे पोरगा वायबर दिसतोय. तर हे जे ऍक्च्युली जे मला वाटतं ना थिंकिंग आहे, क्लिशर्ड माइंडसेट आहे, इम्पॉर्टंट म्हणा किंवा अजून ज्याला जास्त डिमांड आहे, दॅट इज अ कॉमर्स फील्ड. बट कॉमर्समध्ये जर कोणाला करिअर घडवायचं आहे किंवा त्यांना वाटतं की वाय आय शुड चूज कॉमर्स, मला काय त्याच्यातनं फायदा असेल, पण एकदम नटशेलमध्ये जर मला कॉमर्समध्ये आहे तर बीकॉम एकच ऑप्शन आहे का, की अजून त्याच्यात पण काही दुसरे प्रोजेक्टरीज आहेत? आत्ताच्या पॉईंटला इंजिनिअरिंग ॲज अ करिअर ऑप्शन चूज करणं चांगलं असेल का, आणि का करावं आणि कोणी करावं? हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. प्रियंका प्रकाश आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे करिअरवर बोलू का ह्याचा एपिसोड 2, 10वी आणि 12वी नंतरचं रणसंग्राम. तर तुम्ही मागचं आपल्या एपिसोडमध्ये बघितलं असेल की आम्ही करिअरबद्दल, जॉब्सबद्दल भरपूर काही बोललो, ऑफिसमध्ये काय काय असतं काय नसतं. तुम्ही तो नसेल बघितला तर प्लीज जाऊन बघा. पण आता ॲक्च्युली माझं दादांसोबत डिस्कशन चाललं होतं, तर त्याच्यात आम्ही बघितलं की बऱ्याचशा लोकांचे प्रश्न होते, जे स्टुडंट्स आहेत, पॅरेंट्स आहेत, ज्यांचे मुलं आता बोर्डचे एक्झाम देत आहेत, अपियर होत आहेत, एक्झाम टाईम सुरू आहे. तर त्यांचा असा प्रश्न होता दादा की 10th आणि 12th जसं आपण म्हणतो की ते करिअर टर्निंग पॉईंट आहे तुमचं करिअरचं, तर त्याच्यात आम्ही आपलं करिअर कसं चूज करावं, कुठली स्ट्रीम चूज करावी, जे आता चूज करू त्याच्यानंतर मला त्याच्यात फ्युचर ॲस्पेक्ट्स काय आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, तर अशा सगळ्या गोष्टींवरती आज आम्ही डिस्कशन करणार आहेत. तर अगेन लाईक आपल्याला आजचे आपले गेस्ट आहेत महेश राऊत, त्यांना भरपूरशा या गोष्टींमध्ये म्हणजे जॉबमध्ये IT मध्ये 19 वर्षाचा एक्सपिरियन्स तर आहेच, पण करिअर रिलेटेड पण भरपूरसं नॉलेज आहे. तर म्हटलं चला वाय नॉट दिस टॉपिक. सो येस, व्हॉट आर युअर थॉट्स, लाईक 10th and 12th बोर्ड्स आर गोइंग ऑन, आणि काय कसं काय त्यांनी अप्रोच करायला हवं? टायमिंग couldn't have been even better than what it is right now, right? म्हणजे 10वी-12वीचे एक्झाम चालू आहेत, खूप महत्त्वाचे डिसिजन्स घेण्यात येतील, करिअर मेकिंग डिसिजन्स घेण्यात येतील. आय थिंक दिस इज वन पर्टिक्युलर सिच्युएशन जिथे हा ब्लॉग पेरेंट्ससाठी, ॲज यू सेड, पेरेंट्ससाठी तेवढाच महत्त्वाचा जेवढा स्टुडंट्ससाठी आहे. अँड ड्युरिंग दिस क्रुशियल फेज वेअर डिसिजन मेकिंग इज सो इम्पॉर्टंट, वी शुड टेक कपल ऑफ फॅक्टर्स इन टू माइंड. डेफिनेटली इंटरेस्ट ऑफ द कॅन्डिडेट सर्टनली महत्त्वाचा आहेच. तुमच्या कॅन्डिडेटची किंवा तुमच्या स्टुडंटचे स्ट्रेंथ्स, विकनेसेस काय आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा लक्षात घ्यायला हवे. आणि त्याला व्यावहारिकता, प्रॅग्मॅटिझम, राईट, तुमच्या प्रॅग्मॅटिझम, व्यावहारिकताची जोड असणे महत्त्वाचे. अँड दॅट इज वेअर द पेरेंट्स रोल बिकम्स व्हेरी क्रुशियल, राईट. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, कॉन्टेक्स्ट असणं फार महत्त्वाचं आहे की सध्या तुमच्या करिअरमधला जो डिसिजन आहे दॅट शुड बी अ व्हेरी लॉंग टर्म कॉन्टेक्स्ट, राईट. कित्येकदा काय होतं, बहुधा प्रकाश आणि मी याच्यासोबत जास्त रिलेट करू शकतो, बिकॉज वी केम फ्रॉम दॅट जनरेशन जिथे गो विथ द फ्लो हा प्रकार जास्त होता, बट तो आता निमुळताच आहे, राईट. इट्स ॲक्च्युली गेटिंग फेस्ड आउट. तर मला असं वाटतं की व्हेरी क्रिटिकल जंक्चर अँड डिसिजन मेकिंग, होपफुली वी शुड बी एबल टू get some discussion out over to all of you which would allow you to take a better decision. करेक्ट. तर तेच म्हणजे काय होतं ना, जसं दादा बोललं की गो विथ द फ्लो. म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, मोस्ट ऑफ द टाइम 10वी-12वी झाली तर आयदर 2-3 फॅक्टर असतात. एक तर म्हणजे पॅरेंट्स सांगतात की नाही तू हे बन, कारण की त्यांची इच्छा असते की माझ्या मुलाने पर्टिक्युलर फलाफला काहीतरी बनवलं. आपला फेवरेट शेजारचा दादा पण असतो ना, हा, शेजारचा दादा, ते गल्लीतले पाटलांचा पोरगा हे करतोय ते, किंवा मग त्याने ते केलं होतं मग तू पण तेच कर. तर हे जे ट्रेडिशनल वेज आहेत, समटाईम आय फील्स की या सगळ्या गोष्टींमध्ये ना त्या मुलाला काय हवंय, जो कॅन्डिडेट आहे, जो विद्यार्थी आहे, त्याची काय इच्छा आहे, त्याला काय बनायचंय त्याच्यावरती जोरच दिला जात नाही, कारण की एक सोसायटी प्रेशर पण आहे. बरोबर की इंजिनियर असेल, डॉक्टर असेल तरच सक्सेसफुल, आणि बाकी जर काही नाही केलं तर तुम्ही मग थोडं कमी आहात. तर हे कुठेतरी या माइंडसेटचा एक म्हणजे इम्पॅक्ट दिसतो का डिसिजन मेकिंग? ॲब्सोल्युटली करेक्ट प्रकाश. आणि त्याच्यामध्ये काय आहे की मुलाची इच्छा असणे महत्त्वाचं आहेच,
त्याच्यासोबत त्याचे स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस काय आहे. ॲज अन एक्झाम्पल तुम्हाला बहुधा इंजिनिअरिंग फील्डला जायचं आहे किंवा तुम्हाला कोर सायन्स फील्डमध्ये जायचं आहे आणि तुमचा जर मॅथमॅटिक्स हा विषय किंवा फिजिक्स केमिस्ट्री या विषयामध्ये तुमचा इंटरेस्ट मुळातच कमी आहे, देन इट इज लाईक हिटिंग युअर हेड अगेन्स्ट द ग्लास वॉल. राईट. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही पुढे त्याच्यामध्ये यू कॅनॉट फुल्ली युटिलाइज युअर इनेट स्किल्स जर तुम्हाला इंटरेस्टच त्या दिशेमध्ये नाही आहे. दुसरी गोष्ट स्ट्रेंथ्स. तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, स्टुडंट्सच्या स्ट्रेंथ काय आहेत. ठीक आहे. कित्येकदा काय होतं की कुठल्या तरी स्टुडंटला आपण पायलट बनायचं आहे किंवा कुठल्या स्टुडंटला वाटतं की आपण ॲस्ट्रॉनॉट बनायचं आहे. ठीक आहे, ॲस्ट्रॉनॉट तुम्हाला बनायचं आहे, नक्की तुमचा इंटरेस्ट दिसतोय, पण त्याकरता तुमचे एफर्ट्स काय लाईनअप झाले, तुमचे जे सब्जेक्ट्स आहेत, जे रेलेव्हंट सब्जेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये तुमचं परफॉर्मन्स कुठल्या प्रकारचं राहिलं आहे. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्हाला पायलट जर बनायचं आहे तर पालकांचा कॉन्टेक्स्ट, तुम्ही फायनान्शियली 1 CR 2 CR काय असेल त्याची फीस है ना. आता मला जसं माहिती आहे की US मध्ये साधारणतः 60-70 लाख रुपये खर्च येतो एक पायलट लायसन्स घेण्याकरता. इंडियामध्ये प्रोबॅबली इट गोज टू अराउंड 70-80-90 lakhs. हां, इट इज कॉस्टलियर इन इंडिया. तर पेरेंट्स तेवढं अफोर्डेबिलिटीचा पण एक विषय असतो की ठीक आहे, तुमचं इंटरेस्ट, तुमची स्ट्रेंथ आणि पेरेंट्सचं कॉन्टेक्स्ट या तिन्ही गोष्टीचं एक क्रिटिकल डिसिजन पॉईंट असतो. उदाहरणार्थ एखाद्या आपण कित्येकदा म्हणतो की बाबा तुमचं डिग्री करणं फार महत्त्वाचं आहे, पण तुम्ही थोडंसं Tier 3 Tier 4 जागांकडे जर गेलात तर तिथे प्रॅक्टिकली असं बघण्यात येतं की मुलांचा ओढ अजूनसुद्धा डिप्लोमाला आहेच. राईट. कारण त्यांना लवकरात लवकर लाईफमध्ये प्रोडक्टिव्ह व्हायचं आहे. राईट. त्याच्या मागचे कारण सोशल असू शकतात, त्याच्या मागचे कारण फिनान्शियल असू शकतात किंवा त्यांचे सर्कमस्टान्सेस असू शकतात. राईट. वी आर नॉट देअर टू गेस इट, बट दीज आर द रिअल सर्कमस्टान्सेस. सो डिप्लोमा अगेन is a very old subject which is still going on, but still it has got very good demand to it. Right. Is it out of interest? Maybe. Is it out of the socio-economic conditions around people? Maybe. Right. Or maybe it is also because there is an interest for that. Right. An amalgamation of all these things. तर अशा प्रकारच्या सर्कमस्टान्सेसमध्ये स्टुडंट्स आणि पेरेंट्सनी कशा प्रकारे विचार केला पाहिजे. आय थिंक ऑल दे आर थिंकिंग अबाउट इज मला आर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे किंवा मला कॉमर्समध्ये इंटरेस्ट आहे किंवा मला डॉक्टर बनण्यात इंटरेस्ट आहे. राईट. बट नोबडी इज ॲक्च्युली टॉकिंग अबाउट व्हॉट इफ वेन दे कम्प्लीट दॅट एज्युकेशन दीज आर द जॉब ऑपॉर्च्युनिटीज आउट देअर. मी तर कधी विचार केला नव्हता तसा की एज्युकेशन घेताना की नोकरी म्हणजे प्रकाश म्हणजे फ्रँकली राईट. आपल्या अनुभवावरून आपण सांगू शकतो की ओके मला इंजिनिअरिंग करायचं आहे. ओके, पण इंजिनिअरिंग नंतर काय. आज तुम्ही बहुधा MBBS करत असणार आहे. ठीक आहे, MBBS नंतर काय, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉब. ओके, तर आय गेस बऱ्यापैकी तुम्ही कंटेक्स्ट सेट करून दिला आहे. बट बिफोर स्टार्टिंग दिस लाईक डिग इन टू दी मेन डिस्कशन, जस्ट एक डिस्क्लेमर द्यायचं होतं की भरपूर काही करिअर ऑप्शन्स आहेत आत्ताच्या काळात तरी. म्हणजे वी माईट नॉट बी एबल टू कव्हर ईच अँड एव्हरीथिंग. आम्हाला जेवढं आयडिया आहे, जितकं आम्ही स्टडी केलं त्याच्या हिशोबाने आम्ही सांगू. पण जर तुम्हाला वाटतं की काहीतरी हे मिस आउट झालंय किंवा हे ॲड करायला हवं होतं तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये थोडं डिटेल डिस्क्रिप्टिव्ह दिलं तर कदाचित जे पाहतायत त्यांना पण फायदा होईल. कमेंट सेक्शन ओपन आहे, तुमचे जे काही सजेशन असतील नक्की सांगा. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज डिस्कशन. तर दादा लाईक व्हॉट आर द डिफरंट ऑप्शन्स. लेट्स से मी आता 10वी करतोय किंवा 12वी करतोय, विल कम टू दॅट पार्ट एज वेल. तर माझ्या समोर काय काय ऑप्शन्स आहेत आणि ते घेत असताना मी काय विचार करायला हवा. विल गो वन बाय वन. जे मेन आहेत आणि आपण करूया की एक कुठला पर्टिक्युलर स्ट्रीम घेऊन त्याच्यात ऍट दी एंड पर्यंत काय काय ऑपॉर्च्युनिटीज किंवा काय सर्कमस्टन्सेस आहेत म्हणजे जे काय असतील आपण एक डिटेल तिथं क्लोज करून देन विल जम्प टू नेक्स्ट. शुअर. सो या तर आपण टॉपिक एक सब्जेक्ट घेऊया आणि लेट्स आय थिंक वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर सब्जेक्ट्स फॉर एनी स्टुडंट is arts. So but before that I just want आपण त्यांना एक डायग्राम जर पूर्ण दिली की आजच्या डिस्कशन मध्ये काय काय कव्हर होईल किंवा फक्त आर्ट्सच नाही तर लेट्स से आर्ट्स आहे, कॉमर्स, स्ट्रीम्स किती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, अँड देन वन बाय वन मे बी
वी कॅन डिस्कस इन maybe डिटेल. that's a good way. So see, as Prakash said earlier, there are possibilities, numerous possibilities out here. Now we will talk about the most popular ones, जे सर्वात प्रचलन मध्ये आहेत Correct. आणि होते आणि आहेत आणि राहतील. राहणार for at least till the foreseeable future is of course what I started with is arts field, then the commerce field, then we have got medical and allied fields. आणि वी विल ऑल्सो टॉक अबाउट दी इंजिनिअरिंग ऍस्पेक्ट्स. हे 4 ब्रॉड फील्ड्स आहेत ज्या आपण ज्याला टच करू आणि मग तिथनं आपण सुरू करूया की लेट्स टॉक अबाउट दी एंड पिक्चर फर्स्ट, राईट? की so let's look at it this way. If you talk about the arts field as an example, just to start with, where do you see, Prakash, generally people who have taken arts as their education, art ज्यांचं बॅकग्राऊंड आहे ते आपल्या समाजात कुठे कुठे सक्सेसफुल होताना दिसत आहेत आपल्याला? करेक्ट. तर मला जे लेट्स से कोणी आर्ट्स घेतलं तर त्यांचं करिअर प्रोग्रेशन जर इफ यू आस्क, सो आय सी मास कॉम, जर्नलिझम, ठीक आहे, जे रिसर्च करतात हिस्टॉरिकल याच्यावरती, किंवा तुम्ही आर्ट्स करून यू कॅन टीचर बनून युनिव्हर्सिटीज कॉलेजेसला ॲज अ लेक्चरर यू कॅन हॅव अ व्हेरी गुड करिअर पाथ. देन आय गेस आर्ट्समध्ये दुसरं म्हणजे की तुम्ही पर्टिक्युलर आर्ट्सच्या फील्डमध्येच यू कॅन डू समथिंग मोर ग्रेट त्याच्यात. तर आय गेस हे आहे. पॉप्युलर ऑप्शन्स आर जर्नलिस्ट, जे आपण न्यूज अँकर्स, रिपोर्टर्स, राईट? फॅब्युलस, राईट? एक इंटरेस्टिंग ऍस्पेक्टही सांगतो मी. आर्ट्समध्ये घेणारे भरपूर लोक आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये पण आहेत, ASI ला पण आहेत, राईट? आर्ट्स करणारे भरपूर मुलं आणि मुली इनफॅक्ट are in our police department as well. Correct. स्पर्धा परीक्षा बेसिकली. एक्झॅक्टली. कारण स्पर्धा परीक्षा, MPSC स्पर्धा परीक्षा याच्यासाठी, कारण आर्ट्स घेतल्यानंतर बहुधा स्टुडंट्सचा जो कल असतो तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सकडे असतो, विच इज व्हेरी फेवरेबल, राईट? दे गेट मोर टाइम बेसिकली प्रिपरेशनला, स्टार्टिंग पासूनच त्यांना तो एक वाव मिळतो. करेक्ट. आणि ते त्या फील्डमध्ये जातात आणि तिथनं ते पुढे पोलीस डिपार्टमेंटला जॉईन करतात. आपल्या फॉरेन अफेअर्स मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा, तर बेसिकली गव्हर्नमेंट खात्यांमध्ये UPSC बेसिकली मेन. करेक्ट. दॅट्स अ मेन सोर्स टू गेट इन टू ऑल दीज जॉब्स. तर ह्या सर्व फील्डमध्ये आपल्याला जनरली आर्ट्सचे कॅन्डिडेट सक्सेसफुल होताना दिसले आहेत. हा, पण हे याचा अर्थ असा नाही की फक्त आर्ट्सवाले स्पर्धा परीक्षा देतात, सगळेच देतात, लाईक कॉमर्स पण, सायन्स बॅकग्राऊंड असलेले पण. बरोबर. बट आर्ट्सवाल्यांना आय गेस त्यांना थोडा तो प्लस पॉईंट किंवा ऍडव्हान्टेज भेटतो की त्यांना त्याच्यात करिक्युलम थोडंसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सोबत लाईन अप होतं. कारण इकडे तुम्ही इंजिनिअरिंग करत असतात आणि खूप वेगवेगळं असेल, अलाइनमेंट असतं, पण फारसं तेवढा ऍडव्हान्टेज येत नाही त्याचा, त्यातनं वेगळा थोडासा अभ्यास करावाच लागतो. सो दीज आर द फील्ड्स वेअर people with arts background have succeeded. Correct. Right? आणि याच्याकरता जे आहेत जी मुलांना आर्ट्स फील्डकडे वळायचं आहे त्यांनी डेफिनेटली या सर्व ॲव्हेन्यूजकडे बघावं, मला असं वाटतं, टू बिकम सक्सेसफुल इन देअर लाईफ्स. they can choose arts after 10th and they can also choose it after 12th as well, right? The education trajectory सहसा BA, MA आणि मग ते आणि त्यांचे ते स्पेशलायझेशन कोर्सेस असतात, त्याच्या माध्यमातून ते पुढे जातात. एज्युकेशनचा खर्च मिनिमल असतो, वेळ भरपूर लागतो, मेहनत भरपूर लागते, अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत कमी आहेत, पण इफ यू क्रॅक दोज अपॉर्च्युनिटीज द रिटर्न्स आर व्हेरी हाय. स्काय इज द लिमिट. बरोबर. तर दोज आर दी अँगल्स विच शुड बी कन्सिडर्ड, राईट, जेव्हा आपण आर्ट्स हा फील्ड चूज करतो. बाय द वे, जस्ट टू गिव्ह यू अ लिटल बिट मोर कॉन्टेक्स्ट, इन लेट 80s and early 90s सायकोलॉजी या फील्डमध्ये फ्रान्समध्ये खूप मोठं अडॉप्शन होतं, राईट? अँड आय थिंक दॅट इज व्हॉट इज ऑल्सो हॅपनिंग इन इंडिया. भरपूर लोक मास्टर ऑफ फिलॉसॉफी जे आर्ट्सशी रिलेटेड आहे, मास्टर ऑफ सायकोलॉजी, राईट, BA सायकोलॉजी, MA सायकोलॉजी, त्या सर्व
करिअर ट्रॅजेक्टरीमध्ये जात आहेत. अँड नॉट ओनली दॅट, दे आर मेकिंग सक्सेसफुल कॉर्पोरेट करिअर आउट ऑफ इट. तर तुम्ही सायकोलॉजीमध्ये घेतलेलं आहे, राईट, तुम्ही पॉलिटिकल सायन्स वगैरे घेतलेलं आहे. तर व्हॉट दीज गाईज आर डुईंग इज दे आर टेकिंग दॅट एज्युकेशन अँड अप्लाइंग इट टू कॉर्पोरेट सेक्टर. तर आता या आणि हे काही फार नवीन नाही आहे हे, पण दिस इज अ पाथ विच इज रेअरली टेकन बाय पीपल, राईट. तर हे नवीन काहीच नाही आहे, बट कॉर्पोरेटमध्ये सुद्धा तुम्हाला अशा लोकांची गरज पडते. अगेन साहित्य जे आहे, म्हणजे अगेन खूप रेअर फील्ड झाली, बट साहित्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल, लिखाण त्यांचं चांगलं असेल, जे आय गेस न्यूजपेपरमध्ये जर तुम्ही भरपूरशा आर्टिकल्स बघत असतील, अगेन नॉट स्पेसिफिक की हेच लोक करतात, बट दॅट इज वन ऑफ दी लाईक एरिया वेअर आर्ट्स पीपल गेट मोर ऑपॉर्च्युनिटीज. तर म्हणजे आहे असं नाही, कारण की सहसा म्हणजे बघितलंय ना, लाईक जो माइंडसेट आहे की आर्ट्स म्हणजे हा मुलगा ना थोडा ड असेल, किंवा याला आहे ना थोडं हे असेल, किंवा सायन्स घेतला म्हणजे एकदम हुशार, आर्ट्स घेतला म्हणजे पोरगा वायबर दिसतोय. तर हे जे ऍक्च्युली जे मला वाटतं ना थिंकिंग आहे, क्लिशेड माइंडसेट आहे, हा, तो आय गेस कुठेतरी चेंज व्हायला पाहिजे. अगेन म्हणजे तुम्ही कुठलंही घ्या, आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या, गेस सगळ्यांमध्ये मेहनत आहे, कुठलाच पाथ इझी नाहीये. बट जसं दादांनी स्टार्टिंगलाच कंटेक्ट सांगितलं की इट्स मोर अबाउट युअर इंटरेस्ट, करेक्ट, युअर नॉलेज आणि स्ट्रेंथ, की तुम्हाला कशात वाटतंय की यू कॅन डू बेटर आणि यू विल एन्जॉय. म्हणजे आय गेस दॅट शुड बी द बेस क्रायटेरिया. यू विल एन्जॉय. म्हणजे in fact, I mean, that's a generic one, but then I think in my career what I've seen is the people who have gone through these career trajectories are very satisfied and successful in their careers. करेक्ट. म्हणजे उगाच जर मला इंटरेस्ट नाहीये, पण शेजारचा करत होता, किंवा पियर प्रेशर होतं, फॅमिली प्रेशर होतं, सोसायटीच्या प्रेशरमध्ये आपण काहीतरी वेगळंच करायला जातो, आणि मग तेच मग जे वर्क लाईफ बॅलन्स नाहीये, स्ट्रेस आउट होतोय, बर्न आउट होतोय, फिजिकली, मेंटली, तर ते कदाचित डॉक्टरांसारखे इमर्जन्सी कॉल्स नाही आहेत, कॉल्स. तर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी. सो दॅट इज आय गेस आर्ट्स मध्ये असं आहे. आय गेस तुम्हाला जर अजून काही वाटतंय की काही मिस आउट झालं असेल, प्लीज डू कमेंट आणि कव्हर करा ते सगळे टॉपिक्स. आर्ट्स नंतर आय गेस सेकंड जसं थोडं इम्पॉर्टंट म्हणा, किंवा अजून ज्याला जास्त डिमांड आहे, दॅट इज अ कॉमर्स फील्ड. ऍब्सोल्युटली. तर कॉमर्स, आय नो, लाईक कॉमर्स बद्दल मनी पैसा, सगळा गणिताचा प्रश्न, सगळ्या आकडेवारीचा प्रश्न आहे. बट कॉमर्समध्ये जर कोणाला करिअर घडवायचं, किंवा त्यांना वाटतं की वाय आय शुड चूज कॉमर्स, मला काय त्याच्यातनं फायदा असेल, राईट. तर एक जनरल कल आपल्याला महाराष्ट्रात असा दिसून येतोय, आणि हा कल फार जुना आहे. पहिले मुंबई आणि मुंबई सबर्बन रिजन मधल्या लोकांचा कल कॉमर्सकडे जास्त असायचा. करेक्ट. अँड दॅट इफेक्ट हॅज ॲक्च्युअली इन लास्ट 2 decades हॅव स्प्रेड अक्रॉस रिमेनिंग महाराष्ट्र. राईट नाव लॉट ऑफ पीपल आर टेकिंग कॉमर्स फील्ड, आणि कॉमर्समधल्या ऑपॉर्च्युनिटीज इतक्या अफाट झालेल्या आहेत. इनफॅक्ट सम ऑफ द सक्सेसफुल पीपल हू हॅव डन कॉमर्स have become the CEOs, founders, business founders, right? Exactly. Some of them have become very successful auditors, right? Chartered accountants, CS, right? मोठ्या कन्सल्टिंग कंपनीजमध्ये कॉमर्स घेऊन बसलेले लोक आहेत, राईट. तर आय थिंक कॉमर्स, अँड आफ्टर ऑल मनी मॅटर्स, इज इट नॉट? तर कॉमर्स इज ॲक्च्युली मेड फॉर पीपल हू आर इंटरेस्टेड टुवर्ड्स owning a business, starting a business, contributing towards business, auditing, finance, right? Number game basically. Governance of numbers essentially, right? तर त्याकरता फार पॉप्युलर ऑप्शन आहे. But unlike arts, this field is little bit more analytical. Right? गणितांची ताडजोड, right? And math is more important. Correct. And I would say engineering of the numbers is very important. राईट. कुठे ना कुठे संशोधन करणे, अनालिसिस करणे. यू टॉक अबाउट एनी फील्ड, मनी मॅटर्स, राईट. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या कंपनीच्या फिनान्स डिपार्टमेंटमध्ये तुम्ही बजेट अलोकेशन करताय तुमच्या डिपार्टमेंट्सला, किंवा छोटासा बिझनेस रन करताय, त्यात किती पैसे आलेत, किती गेलेत, कशात काय खर्च झाला, हे सर्व महत्त्वाचं असतंच, राईट. सो आय थिंक commerce is again become a very popular choice. Again, people who have done commerce are successful owning businesses. Again, one of the popular job option is again people with commerce background getting into banking. Banking has historically been, त्यात नवीन असं काहीच नाही आहे, पण बँकिंग मध्ये काय तर 1760 opportunities आहेत. But banking is one area, right? Consulting is another area. Personal finance has come up to become a new area.
ॲटलिस्ट मागच्या 10 वर्षांमध्ये ॲटलिस्ट 2013-14 पासून पर्सनल फायनान्स हॅज टेकन अ व्हेरी गुड फोकस प्रायमरीली बिकॉज सोशल मीडियामध्ये त्याचं जागरूकपणा लोकांकडे जास्त आलेला आहे राईट. सो आय वुड से BCom is a very good choice for people who are interested towards managing money, finances, audits आणि फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आकाश. कुठलेही ऑडिट करणे, कुठले चार्टर्ड अकाउंटंटला ऑडिट करणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. रेग्युलेटरी फ्रेमवर्कमध्ये बसून ऑडिट करणे. आय हॅव सीन पीपल हू हॅव बीन डुईंग ऑडिट्स अँड दे हॅव मेड इट इन देअर लाईफ्स. करोडो रुपये आहेत त्यांच्या बिझनेसकडे, ऑल लेजिट मनी राईट. बट त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज पण खूप मोठ्या आहेत. I have also heard cases where a chartered accountant has made a mistake आणि त्यांना त्यांचं भुर्दंड द्यावं लागलं. Right? So it is a very big responsibility which comes along with it. But again, commerce field is applicable everywhere. So job opportunities are massive. Again, when job opportunities are massive, we need to also understand that's the demand part of it. But supply part of it, commerce graduates भरपूर आहेत. Right? Which means your entry into this field, while it may become easy, competition is so high की तुम्हाला त्या करिअर ट्रॅजेक्टरीमध्ये हळूहळू वर जाण्याला त्रास होऊ शकतो. असं नाही, हुशार मुलं प्रत्येक ठिकाणी वर जाणारच. बट एक साधारण जनरल डेफिनेशन घेतली तर थोडं करिअर ट्रॅजेक्टरी जी आहे ती हळू आहे. बट इफ यू 20 years into that field, I think बेस्ट यू आर सॉर्टेड आउट फॉर लाईफ. सो बीकॉम एक झालं, बट अपार्ट फ्रॉम बीकॉम कॉमर्समध्ये अजून काय आहे? लेट्स से जर जे नवीन असतील, आय नो बाकीच्या लोकांना आयडिया असेल, पण एकदम नटशेलमध्ये जर मला कॉमर्समध्ये आहे तर बीकॉम एकच ऑप्शन आहे का, की अजून त्याच्यात पण काही दुसरे प्रोजेक्टरीज आहेत? सो व्हॉट हॅपन्स इज की बीकॉम केल्यानंतर जनरली लोकांचा कल जो मागच्या एक 10-20 वर्षापासून चालू झालेला आहे की बीकॉम करायचं आणि त्यानंतर MBA. राईट. हा 20 वर्ष जुना ट्रेंड आहे. बीकॉम नंतर MCOM शुअर करतात ज्यांचा इंटरेस्ट खूपच त्या फील्ड सोबत रिलेटेड आहे. बट बीकॉम नंतर MBAचं चलन खूप चांगलं पण आहे. आय गेस ते जे इव्हन कॉर्पोरेट्समध्ये पण MBA इन फायनान्स किंवा बीकॉम बॅकग्राऊंड असलेले MBA इन त्या याच्यात जर गेले जास्त, करेक्ट, त्यांना करिअर ऑपॉर्च्युनिटीज अजून जास्त असतात. ॲब्सोल्युटली. वी आर टॉकिंग अबाउट मॅनेजिंग कॉर्पोरेट फायनान्सेस. सो MBA इन फायनान्स इज वन ऑफ द गुड ऑप्शन्स. अँड वेन यू गेट इन टू कॉमर्स, अँड कॉमर्स गिव्स यू दॅट काइंड ऑफ प्लॅटफॉर्म, दॅट बेसलाईन नॉलेज, अँड देन यू गेट इन टू एन MBA and do a finance on top of it. I think nothing beats that combination. जस्ट ॲज वी आर टॉकिंग अबाउट दिस, माझे काही फ्रेंड्स आहेत, स्कूल फ्रेंड्स, तर त्यांनी जे सुरतलाच आहेत, काहींनी बीकॉम MCOM केलं. माझे 2 फ्रेंड्स CA आहेत बाय द वे. दे आर डुईंग ग्रेट. म्हणजे त्यांनी स्वतःचा बिझनेस एस्टॅब्लिश केला. दे आर ऑडिटिंग कंपनीज, पर्सनल टॅक्स फायलिंग असेल, अँड दे आर डुईंग, आय मीन अमेझिंग. मी सांगू शकतो की खूप चांगलं करतायत. फ्रीलान्सिंग असेल, इव्हन त्यांचं स्वतःचं पूर्ण बिझनेस एस्टॅब्लिश केलाय. काही जे CA नाही करू शकले, जे फक्त बीकॉम करून डिग्री घेत आहेत, बट दे आर ऑल्सो डुईंग ऑडिटिंग फॉर दी. सुरतमध्ये भरपूरशे कापड, टेक्सटाईल आणि डायमंड इंडस्ट्रीच्या छोट्या मोठ्या बऱ्याचशा फॉर्म्स आहेत, स्मॉल अँड मीडियम बिझनेस सगळा. तर माझा एक फ्रेंड आहे, त्याच्याकडे ऑलमोस्ट 70-80 क्लायंट्स आहेत, ज्याचं तो ऑडिट्स बघतो थ्रू आउट दी इयर. सो हॅज अ व्हेरी गुड क्लायंट बेस. आणि त्याने टीम एवढी वाढवली, आधी एकट्याने स्टार्ट केली होती, नाऊ ही हॅज लाईक अराउंड 10-15 पीपल्स अंडर हिम. सो लाईक म्हणजे बीकॉम करणारा व्यक्ती एवढं हे करू शकतो. सो दॅट्स अ ग्रेट थिंग. आणि जर तुमचा पर्सनल स्वतःचा बिझनेस असेल, म्हणजे बीकॉम मला असं वाटतं काही लोकांचं असतं ना, अरे आपला पारिवारिक बिझनेस आहे तर काय गरज आहे आपल्याला तेवढं शिक्षणाला, ते कल नसतो त्यांचा की ठीक आहे नावापुरते काहीतरी डिग्री घेऊन गेल. बट आय गेस इफ दे गो इन टू कॉमर्स अँड या सगळ्या गोष्टी जर त्यांनी शिकल्या आणि त्या त्यांच्या बिझनेसमध्ये जर कुठेतरी इम्प्लिमेंट केल्या, लेट्स से कॉमर्स करून MBA केला, तिथून जे काही करून आत्ताच्या क्षणाला मार्केटमध्ये काय चाललंय, मार्केटची अंडरस्टँडिंग असणं, ROI जे काय असेल, तर आय गेस दे कॅन डू व्हेरी वेल. इनफॅक्ट इफ यू टॉक अबाउट दॅट बीकॉम MBA वाला जो ट्रॅजेक्टरी आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही बँकिंग मधलं, आपण बँकमध्ये जातो, ठीक आहे, आपण बँकिंगचं फक्त एकच चेहरा बघतो जनरली स्पीकिंग, ती आहे रिटेल बँकिंग. बट देन देर इज कॉर्पोरेट बँकिंग, देर इज इन्व्हेस्टमेंट बँकिंग, राईट, देर इज रिटेल तर आपण नेहमीच करतो. तो कॉर्पोरेट बँकिंग, प्रायव्हेट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, हे भरपूर मोठं सेगमेंट आहे. आणि याच्यामध्ये अमाप प्रगती मिळते, अमाप. मतलब आपलं जिथे आपली वैचारिक शक्ती बहुतेक लिमिट व्हायला सुरू होते, तिथं यांचे ग्रोथ तिथनं पुढे सुरू होते,
राईट. माझे 1-2 मित्र आहेत IB मध्ये कामाला, इन्व्हेस्टमेंट बँक्समध्ये आहेत. मी स्वतः कॉर्पोरेट बँक्समध्ये काम केलेलं आहे. तर त्याच्यामधली जी ग्रोथ आहे ती फॅब्युलस आहे, थ्रू द रूफ आहे. तर कॉमर्सच्या मुलांचं फ्युचर इज व्हेरी ब्राईट, बट अगेन इट कम्स विथ लॉट ऑफ डिस्क्लेमर. ठीक आहे. फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट टू डू इनिशियल कॉमर्स रिलेटेड एज्युकेशन डिग्री हे फारशी नाही आहे, राईट. ते एंट्री बॅरियर इज व्हेरी लो. ठीक आहे, फ्रॉम अ फिनान्स पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला पैसे किती द्यायचे आहेत तिथे, अनलाईक मेडिकल जिथे तुम्हाला 50, 60, 70, 80 लाख रुपये द्यावे लागत आहेत, इथे तुम्हाला फार कमी पैसे लागतात. MBA करण्याकरता प्रीमियम इन्स्टिट्यूटमधनं तुम्हाला बहुधा पैसे जास्त लागतील. ठीक आहे. मग ते ISB हैदराबाद असो किंवा मग दुसरे कुठले प्रीमियर इन्स्टिट्यूट्स असो. IIMs बद्दल फीज, तिथे फीज कमी असेल तरी कॉम्पिटिशन प्रचंड जास्त आहे. ओके. सो व्हॉट आय वुड से इज एंट्री बॅरियर फ्रॉम अ फिनान्स पर्स्पेक्टिव्ह, तुम्हाला खर्च किती येणार ह्या सर्व कोर्सेस करण्याकरता कमी आहे, रिलेटिव्हली कमी आहे. थोडं जास्त सायन्सपेक्षा कमी. मेहनत जबरदस्त आहे. अच्छा, मेहनत जबरदस्त लागते आहे. CA वी नो CS ऍक्च्युअली एक्झाम आणि त्याच्यावरती मेहनतवरती बोलतोय तो म्हणजे आय माइट बी रॉंग, यू कॅन करेक्ट, की CA ची जी एक्झाम्स आहेत दोज आर लाईक वन ऑफ द टफेस्ट एक्झाम इन अवर कंट्री. आय गेस UPSC नंतर CAचा एक्झामचा नंबर असतो. कारण की त्याच्यात कसं असतं ना, जेव्हा त्यात ग्रुप पॅटर्न आहे, लेट्स से एका ग्रुपमध्ये 5-6 सब्जेक्ट असतील. युजली काय होतं, जर तुम्ही एक सब्जेक्ट फेल झालं जसं इंजिनिअरिंगला, सो यू हॅव टू जस्ट रिपीट दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट इन नेक्स्ट सेमिस्टर. राईट. बट CA मध्ये टोटली डिफरंट आहे. जर त्या ग्रुपमधला तुम्ही एक पण सब्जेक्ट फेल झाला तर तुम्हाला पूर्ण ग्रुप परत रिपीट करावा लागतो. आणि दॅट्स वाय ते तुम्ही जर बघता तर CA खूप कमी होतात. सो दॅट इज द मेन रिझन. कारण की एवढे अटेम्प्ट होऊन जातात लोकांचे की मग ते कुठेतरी चॅलेंजिंग वाटतं किंवा फ्रस्ट्रेटिंग पण होऊन जातं की यार ठीक आहे, तुम्ही जर एका ग्रुपमध्ये 5 सब्जेक्ट असतील, 4 मध्ये तुम्ही 80 जे काय असेल चांगल्या फ्लाइंग कलर्सने पास होत आहे, पण एक पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये जर तुम्ही फेल झाले तर तुम्हाला परत सगळा अभ्यास करावा लागतो. ऍब्सोल्युटली. परत म्हणून जे बोलले ना की मेहनत खूप आहे, बट ॲट द सेम टाइम जितकी मेहनत जास्त आहे तेवढं रिवॉर्ड्स पण पुढे जास्त आहेच. तर आय गेस कॉमर्ससाठी एवढा एक बेस जो असेल तो सफिशियंट आहे. नाव लेट्स टॉक अबाउट द मोस्ट काय म्हणतात इन डिमांड मार्केटमध्ये, ज्याची खूप डिमांड आहे. उठसूट सगळ्यांना तेच करायचं राहतं. गो विथ द फ्लो. जसं चाललंय चला त्यांच्या मागे जाऊया आपण. आणि आय गेस आमचं पण तसंच होतं, पार्ट ऑफ द फ्लो. बट माझ्या केसमध्ये म्हणजे थोडा बस एक बॅकग्राऊंड द्यायची इच्छा होते म्हणून सांगतो की आय डोंट नो हाऊ, बट मी लहानपणीच मला थॉट प्रोसेस क्लिअर होती की मला इंजिनियर व्हायचं. सो आय गेट दॅट थॉट प्रोसेस क्लिअर असणं ना तुम्हाला खूप हेल्प करतं कधी कधी. आणि नसेल तुम्हाला जर क्लिअर तर आय गेस तुमच्या सराउंडिंगमध्ये ॲटलिस्ट तसे लोक असणं गरजेचे जे तुम्हाला करेक्ट पाथ दाखवतील, ॲडवाईस देतील, गायडन्स देतील, पण जे तुमच्यावरती त्यांचे डिसिजन थोपणार नाही. ॲट दी एंड यू शुड बी द पर्सन हु इज गोइंग टू डिसाईड की मला काय करायचं किंवा मला काय आवड आहे. सो लेट्स टॉक अबाउट सायन्स स्ट्रीम, ज्याच्यात मेडिकल आलं, इंजिनिअरिंग आलं आणि अजून बरंचसं काही आहे. सर सायन्स बद्दल व्हॉट यू फील? सायन्स इज वन ऑफ दोज फील्ड्स विथ वर्सटाईल करियर ऑप्शन्स, विथ इन्फायनाईट नंबर ऑफ पॉसिबिलिटीज टू मॉनिटाईज युअर स्किल्स आफ्टर डुईंग सायन्स रिलेटेड एज्युकेशन. ठीक आहे. पण त्यात आपण एक ब्रॉडली पॉप्युलर चॉईसेस वरतीच बोलूया. लेट्स नॉट बॉईल द ओशन. ठीक आहे. आपण एक 3-4 मोठी अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया. एक कोर सायन्स BSc, राईट. इफ यू लुक ॲट सक्सेसफुल पीपल हू हॅव डन देअर 11वी-12वी सायन्स केलंय आणि त्याच्यानंतर BSc मध्ये टिपिकल कोर सब्जेक्ट घेऊन पुढे घेऊन गेलेले आहेत, यू विल सी देम इन व्हेरियस सेक्टर्स ऑफ लाईफ. ओके. ठीक आहे. उदाहरणार्थ तुम्ही त्यांना आर्म्ड फोर्सेसमध्ये बघणार, ऑफकोर्स थ्रू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. यू विल सी देम इन आर्म्ड फोर्सेस. You will see them in various pharmaceutical companies working on different production line, research, analysis. You will see them becoming engineers like us, right? You will see them turning out to be doctors as well. तर स्पेशलायझेशन काय घेतात? स्पेशलायझेशन पण हे सायन्स आहे थोडक्यात, राईट. बट इफ यू टॉक अबाउट कोर सायन्स ॲज अ BSc ॲज अ करिक्युलम, त्याच्यामध्ये जनरली इफ यू लुक ॲट सक्सेसफुल पीपल, दोज हॅव बिकम, सम ऑफ देम हॅव जनरली बिकम फॅकल्टीज, राईट. सम ऑफ देम हॅव बिकम have become part of some research related
firms, right? But what I have seen is generally these people. So, for example, one of the core aspects, specialization which is done within BSc is statistics. ओके राईट. तर स्टॅटिस्टिक्स करून लोक त्याच्यामध्ये ॲडव्हान्स डेटा ॲनालिसिस या फील्डकडे गेलेले आहेत, राईट, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. सम ऑफ द पीपल हू हॅव फोकस्ड अपॉन केमिस्ट्री हॅव टर्न्ड आउट टू बी केमिस्ट इन डिफरंट फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, राईट. आणि जी लोक मायक्रोबायोलॉजीकडे वळलेली आहेत, दोज आर मोर असोसिएटेड विथ दीज टेस्टिंग लॅब्स, त्यांचे इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग, त्यांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट, लाईफ सायन्सेस एज वेल, भरपूर बायोटेकमध्ये पण कुठल्या स्वरूपात इन्व्हॉल्व आहे. सो दॅट्स अराउंड द BSc पार्ट ऑफ इट. BSc नंतर लोक ॲक्च्युली टीचिंगकडे सुद्धा वळतात ऑन दी एरियाज अँड इन दी एरियाज वेअर दे आर स्पेशलाइज्ड इन टू. But I think I have seen people doing very untraditional courses as well. For example, they do lot of analysis of soil and stuff like that, right? So they get into that. Because BSc Agri पण BSc agriculture वगैरे, those are again popular choices. तर तो फार एक ट्रेडिशनल पाथ झालेला आहे आणि त्याची मार्केटमध्ये स्किल, तो याच्यासाठी ट्रेडिशनल झाला आहे कारण त्याच्या मार्केटमध्ये स्किल डिमांड बऱ्यापैकी स्टेबल असते. कॉम्पिटिशन खूप हाय आहे त्याच्यामध्ये. आणि युअर फ्रॉम अ फिनान्स पर्स्पेक्टिव्ह हे किती खर्चिक कोर्सेस आहेत, हे मीडियम फारसा काही खर्च नाही आहे या कोर्सेसला. बट अंडरस्टँड दिस, याला खर्च मीडियम असला पण याला डिमांड सुद्धा मीडियम आहे, राईट. सो यू नीड टू गेट इन टू दॅट BSc, त्याच्यानंतर स्पेशलायझेशन MSc MCA वगैरे करून देन यू गेट इन टू सम सॉर्ट ऑफ PhDs अँड देन गेट ॲज अ लेक्चरर अँड प्रोफेसर्स इन कॉलेजेस, good colleges. And that's where now once you make it big in these colleges, your salaries are very nice. Again, खर्च कमी आहे, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, अँड स्पेशलायझेशन वेळ खूप लागतो, राईट. टाइम टेकिंग आहे. तर दिस इज अबाउट द BSc वाला पार्ट. बट देन लेट्स टॉक अबाउट दी मेडिसिन वाला पार्ट, राईट. अगेन टू एस्पेक्ट्स ऑफ इट. मेडिसिन ॲज इन फार्मसी अँड द सेकंड वन इज दी डॉक्टर, राईट. तर डॉक्टरमध्ये बऱ्यापैकी पॉप्युलर चॉईसेस आहेत. MBBS टॉप मोस्ट. MBBSचा खर्च प्रचंड आहे, राईट. मला वाटतं एक 5-6 वर्षाचा कोर्स असतो तो इंडियामध्ये. आणि तुम्हाला जर फ्री सीट भेटली तर ठीक, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, इमेन्स अमाऊंट ऑफ कॉम्पिटिशन, चान्सेस ऑफ गेटिंग थ्रू इनटू अँड MBBS सीट इज व्हेरी लेस. आणि तुमची जर फायनान्शियल कंडिशन, पेरेंटची फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तर आय थिंक इट इज स्टील अ गुड ऑप्शन टू गो फॉर. ठीक आहे. कोरोनामध्ये दाखवलं की आपल्याला मेडिकल प्रोफेशनल्सची गरज, कितीही मेडिकल प्रोफेशनल्स असले तरी कमीच पडले. तर आय थिंक दॅट इज वन फील्ड विच विल कंटिन्यू टू फ्लरिश, राईट. फार्मसी, जसं फार्मसीमध्ये पण बोलले की मेडिकल हे तर आहेच, BMS आहे, MBBS आहे, इव्हन डेंटिस्ट आहे, भरपूर त्याच्यात स्ट्रीम्स आहेत, त्याच्यात आपण इन डिटेल जात नाही. बट फार्मसीवाला जो पार्ट आहे, जसं तुम्ही D.Pharm केलं, B.Pharm केलं, M.Pharm केलं, तर काही लोकांना वाटतं की यार फार्मसी जर आपण केली तर आपण मेडिकल टाकू, किंवा मग लेट्स से रिसर्चमध्ये जाऊ, किंवा जे हे मेडिसिन्सवाल्या ज्या काही कंपनीज असतील लेट्स से त्याच्यातच आपल्याला स्कोप असतो. पण तसं नाही आहे. यू विल बी सरप्राईज की फार्मास्युटिकल बॅकग्राऊंड असून सुद्धा IT मध्ये बरेचसे जॉब ऑप्शन्स असतात. ॲब्सोल्युटली. देर इज अ स्पेशल स्ट्रीम कॉल्ड लाईफ सायन्स, म्हणजे ज्याच्यात जे ड्रग्ज आहेत त्याची टेस्टिंग, US मध्ये ॲक्च्युली, इंडियामध्ये तेवढं नाही, पण US मध्ये ना मेडिसिनला खूप ते लोक लाईक दे आर व्हेरी सिरियस अबाउट इट, की एखादे पर्टिक्युलर मेडिसिनची प्रत्येक पर्टिक्युलरला त्याची रिॲक्शन, त्यांचे फीडबॅक्स, काय होत आहे काय नाही होते, इन्ग्रेडियंट्स किती आहे, किती मात्रा आहे, कुठलं चालायला पाहिजे नाही चालायला पाहिजे, तर खूप थोरली ते मेंटेन ठेवतात डेटा प्रत्येक मेडिसिनचा. तर तो तिथं मग त्यांना एक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडवाला आय डोंट थिंक सो तो तितकं इफेक्टिव्हली त्याच्यात काम करू शकेल. सो दे हॅव अ सेपरेट लाईफ सायन्स स्ट्रीम डेडिकेटेड IT मध्ये. म्हणजे असं गरजेचं नाही की तुम्ही IT बॅकग्राऊंड किंवा इंजिनिअरिंग केलं असेल तरच IT मध्ये जाऊ शकता. सो दिस इज वन ऑफ द करिक्युलम की बाबा
फार्मसी बॅकग्राऊंड असून किंवा मेडिकल बॅकग्राऊंड असून सुद्धा लोक IT मध्ये जॉब करतात. सेम आय गेस CA BCom MCom वाले त्यांना सुद्धा करेक्ट भरपूरशे आहेत करिअर ऑप्शन्स IT असेल Absolutely. त्याच्यात. आणि इनफॅक्ट मी अजून एक एक्सेप्शन सांगतो याच्यामध्ये, मी भरपूर MBBS कॅन्डिडेट्सला IT मध्ये काम करताना बघितलेलं आहे. हो इवन डॉक्टर्स आर वर्किंग इन बिग IT कंपनीज लाईक TCS. अच्छा ठीक आहे. दिस म्हणजे हे हा समथिंग आय वॉज नॉट अवेअर अबाउट. Correct. So there are multiple avenues, but then talking about the medical field, right? MBBS is one of the most intense courses, right? So तर त्याच्यामध्ये नंबर लागण्याचे चान्सेस फार कमी असतात. त्याच्यात परत स्पेशलायझेशन येऊन स्पेशलायझेशनही करावं लागतं नंतर, बट आय थिंक दॅट्स अन एव्हरग्रीन फील्ड. पण कॉम्पिटिशन खूप हेवी आहे. तुमचं करिअर, तुम्ही जर तो कोर्स पास केलात आणि तुम्ही स्पेशलायझेशन केलं, आय थिंक नथिंग कॅन स्टॉप यू फ्रॉम बिकमिंग सक्सेसफुल. तुम्ही ते कोर्सेस केले, MBBS करा, स्पेशलायझेशन करा, प्रोबॅबली यू बिकम अ डायबेटॉलॉजिस्ट और यू बिकम ऑन्कोलॉजिस्ट आफ्टर दॅट, राईट? किंवा तुम्ही कुठलं तरी स्पेशलायझेशन सायकेट्रीमध्ये करा, न्यूरो बना, राईट? बट देन ॲनेस्थेशॉलॉजिस्ट काय असतं ते त्यांचं ते जर कोर्सेस केले तर आय डोंट थिंक देर इज इवन अ रिमोट पॉसिबिलिटी दॅट यू विल नॉट बी सक्सेसफुल. आय थिंक कारण ती मेहनत खूप जय्यत आहे त्या कोर्सेसमध्ये. खूप भयंकर पैसे ओतावे लागतात आणि खूप टाइम टेकिंग आणि मेहनत खूप आहे, खूप लॉंग आहे. बट हॅट्स ऑफ टू ऑल द डॉक्टर्स. हॅट्स ऑफ, म्हणजे ते खूप मेहनत घेतात ऍक्च्युली. म्हणजे आपण असं म्हणतो वर्क लाईफ बॅलन्स, पण जर तुम्हाला खरं बघायचं असेल की वर्क लाईफ बॅलन्सची सगळ्यात जास्त बँड जर कोणाची वाट लागली असेल तर ते मेडिकल फील्ड्स मध्ये काम करणारे. म्हणजे कधी रात्री कॉल येईल किंवा यू हॅव टू बी लाईक 24/7 ऑन युअर टोज. कधी काय होईल, कधी इमर्जन्सी असेल, आणि त्यांना सगळं सॅक्रिफाईस करून ऍक्च्युली पेशंट्स साठी थोडा फोकस करावा लागतो. आणि मला असं वाटतं ना, बाकीच्या जे आपले करिअर ऑप्शन्स आहेत त्याच्यापेक्षा हे लोक जास्त वेळ शिकतात. त्यांना 2 वर्ष आय गेस काहीतरी मॅन्डेटरी इंटर्नशिप असते. त्याच्यानंतर आयगर स्वतःची क्लिनिक टाका किंवा कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये, म्हणजे खूप लांब प्रवास, खूप ट्रॅजेक्टरी खूप मोठी आहे. हा, पण एकदा जर तुम्ही तो प्रवास पूर्ण केला ना आणि एकदा जर तुम्ही सेटल झाले, तुमचं जर एक नाव बनलं, तर आय गेस म्हणजे पैसा तर. पण प्रकाश, इथे ना प्रायमरीली मला असं वाटतं पेरेंट्सचं सपोर्ट असणं फार महत्त्वाचं आहे. कारण 2 गोष्टी असतात की अज्युम करा की गव्हर्नमेंट सीट नाही आहे, ठीक आहे, लेट्स अज्युम इट फॉर नाव. बापरे, डोनेशन, भयंकर डोनेशन, त्याच्यानंतर कॅन्डिडेटची मेहनत, आणि तिसरं पेरेंट्सची सहनशीलता. कारण हा कोर्स आहे ना, हा नावासाठी 5.5-6 वर्षाचा कोर्स आहे. याच्यामध्ये ना 12 वर्ष कुठेच गेले नाहीत. 12-13 वर्षानंतर तो कॅन्डिडेट पूर्ण तयार होऊन आपल्या उडान घेण्याकरता तयार होतो तो. ठीक आहे, तर आय थिंक दॅट इज देअर. बट अगेन देर इज अ व्हेरी गुड करिअर ऑप्शन विद इन मेडिकल where it does not need as intensive sacrifice, struggle, and तो आहे physiotherapy. I think physiotherapy has taken a turn for very good, I think. Correct. खूप चांगला कोर्स आहे मला असं वाटतं. But then earnings are डिपेंड्स, दॅट्स अ सब्जेक्टिव्ह क्वेश्चन. सब्जेक्टिव्ह आहे. हे जे फिजिओथेरपिस्ट आहे, तर आपण जो पुढचा घेतोय त्यांचे फिजिओथेरपिस्टचे जे क्लायंट्स असतात ते ऍक्च्युली ही फील्ड चूज करतात. करेक्ट. सो वी आर टॉकिंग अबाउट इंजिनिअरिंग. तर आय गेस इंजिनिअरिंग मोस्ट लाईक असं इन डिमांड. म्हणजे एक म्हण आहे, असं म्हणतात की पुण्यात, किंवा पुण्याचं उदाहरण देतो मी, कारण आम्ही पुण्यात आहे, तर म्हणजे पुण्यात अशी म्हण आहे की तुम्ही डोळे बंद करून कुठेही दगड फेकला तर तो जाऊन एका इंजिनिअरला लागतो. एवढे इंजिनियर झालेत. आणि आजकाल जसं आपण ऐकतोय, कोणी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असेल नसेल तरी त्यांना 2-4 शब्द माहितीच आहे. रिसेशन, IT, आणि IT म्हटलं म्हणजे भरपूर पैसा, लॅविश, असं त्यांना वाटतं की पटपट पैसा कमवण्याची स्कीम म्हणजे इंजिनिअरिंग. सो व्हॉट आर युअर थॉट्स ऑन इंजिनिअरिंग? आणि आम्ही दोघं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधलेच आहेत. सो आय गेस ही जी स्ट्रीम आहे इंजिनिअरिंग, हे एकदम असं हॉट आहे, म्हणजे नेहमी डिमांडमध्ये असते. बट ॲट द सेम टाइम आत्ताच्या पॉइंटला इंजिनिअरिंग ॲज अ करिअर ऑप्शन चूज करणं चांगलं असेल का, आणि का करावं, आणि कोणी करावं? सी, इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट सॉल्विंग प्रॉब्लेम्स. ठीक आहे. आय थिंक इंजिनिअरिंग इज, इफ यू focus on the philosophical aspect of an engineering course, then it is all about
इट इज ऑल अबाउट लर्निंग द आर्ट ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम्स अक्रॉस व्हेरियस डोमेन्स. ते सिव्हिलचा डोमेन असो, मेकॅनिकल असो, किंवा मायनिंग असो, किंवा इलेक्ट्रिकल, कम्प्युटर्स, प्रिंटिंग इंजिनिअरिंग पण आहे, केमिकल इंजिनिअरिंग पण आहे. हा करेक्ट. भरपूर आहे ऍक्च्युली. राईट. इनफॅक्ट डेअरी टेक्नॉलॉजी नावाचा सुद्धा एक कोर्स आहे बाय द वे. अच्छा. डेअरी टेक्नॉलॉजी वेअर दे टीच यू हाऊ टू डील विथ dairy and dairy related technologies, machineries and stuff like that, right? And आता आपण थोडं नॉन कन्व्हेन्शनल बोलतोय, but those kind of courses have got people with those kind of courses who have undertaken those courses have got very good demand in countries with high milk production like Australia, New Zealand, Netherlands, Qatar, Japan, right? US मध्ये मी फारसं काही ऐकलं नाही त्या बाबतीत. तर ह्या सर्व कंट्रीजमध्ये डेअरी टेक्नॉलॉजीला बऱ्यापैकी डिमांड आहे. मिडल ईस्टमध्ये, नेदरलँड्स, युरोपमध्ये वगैरे आहे बऱ्यापैकी. टॉकिंग अबाउट इंजिनिअरिंग, आय थिंक व्हेरियस इंजिनिअरिंग स्ट्रीम्स हॅव गॉट देअर हाईप कर्व ज्याला म्हणतो ना, की कुठल्या काय चूज करावं इंजिनिअरिंग मध्ये बेसिकली. लेट्स से म्हणजे काय ऑप्शन्स आहेत, क्या चल रहा है इंजिनिअरिंग, क्या चल रहा है, राईट. आय थिंक कुठल्या ज्या फील्ड आहेत, जसं मेकॅनिकल आणि सिव्हिल झालं हे एव्हरग्रीन आहेत. ओके, राईट. याच्यामध्ये ऑफकोर्स वेन यू डू इंजिनिअरिंग यू कॅन ऑल्सो ऑप्ट इन फॉर व्हेरियस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. इनफॅक्ट इंजिनिअरिंग इज वन ऑफ द टॉप स्ट्रीम फ्रॉम वेअर पीपल ॲक्च्युअली गो टू आर्म फोर्सेस ॲज ऑफिसर्स. ठीक आहे, तर तो एक ऑप्शन आहेच. MPSC UPSC साठी तयारी करतातच, पण फारसं नाही आहे तेवढं प्रचलन करतात. देर आर नो एक्सेप्शन्स टू इट. लोक करतात करणारी. आणि IT इज अगेन बूमिंग लेफ्ट, राईट अँड सेंटर, प्रायमरीली बिकॉज इंडिया हॅज नाव बिकम अन IT हब फॉर द एंटायर ग्लोब. तर त्याच्यामुळे मी असं ऐकलं होतं की ITची डिमांड कमी होणार. आज 19 वर्ष झाले ऐकतोय, ती डिमांड वाढतच गेलेली आहे. त्यामुळे सप्लाय आणि डिमांडचा विषय इथे पण आला. शेवटी कॉमर्स ना, सप्लाय आणि डिमांड, right? So when you talk about supply and demand, the supply in India is turning out to be sufficient enough, both intellectually and both as a human resource as well, is turning out to be in a good way for the IT. And that's why the salaries in IT have become so humongous. On the other side, mechanical salaries फारशा काही वाढलेल्या नाही आहेत. एक्सेप्शन्स आर ऑलवेज देअर, बट आय एम टॉकिंग अबाउट जनरल मासेस, राईट. तुम्ही प्रोडक्शन फील्डमध्ये आहात, तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहात, तुम्ही CAD CAM करतात, राईट. यू आर डिझायनिंग व्हेकल्स अँड स्टफ लाईक दॅट. देर आर ऑफकोर्स निश एरियाज आहात. तुम्हाला सप्लाय डिमांडचं इक्वेशन जिथे भसकलं, वर खाली झालं, की तुमची सॅलरीज जे आहेत इट शूट्स थ्रू द रूफ. आता ऑन दिस पार्ट आय हॅव वन क्वेश्चन. नाउ यू आर सेइंग की इंजिनिअरिंग मध्ये, IT मध्ये डिमांड भरपूर आहे, सॅलरीज ह्युमंगस आहे, बट देन वाय, लाईक जे सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल, जे बघतात की मग जॉब्स कुठे आहेत. भरपूरशे जे फ्रेशर्स आहेत, जे आता पास आउट होत आहेत, किंवा इव्हन बरेचसे आहेत स्टुडंट्स की ज्यांना जॉब भेटत नाही, इंटरव्ह्यू कॉल्स येत नाहीये, दे आर स्ट्रगलिंग टू गेट इन टू IT. तर मग त्याचा काय, तो पण एक खूप मोठा चॅलेंज झालाच ना. कारण की होतं काय, जे आपण IT म्हणतो, IT मध्ये असं होऊन गेलं की इंजिनिअरिंग करतात वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये, पण सगळेच लोक शेवटी IT मध्ये जायला बघतात. म्हणजे मेकॅनिकलवाला पण आज जावा .NETचे कोर्सेस करतोय, सिव्हिलवाला पण बघतोय की तो टेस्टिंगचा एखादा कोर्स करून, सर्टिफिकेट करून IT मध्ये बसू शकेल का. तर हे जे आहे, म्हणजे ठीक आहे, ज्यांनी कॉम्प्युटर IT फील्डमधनं BTech BE केलंय ते तर ऑलरेडी आहेतच, पण ही जी बाकीची पण आहे मंडळी ज्यांनी इंजिनिअरिंग करून, त्यांना पण ITतच जायचंय. कॉम्पिटिशन ते किती, म्हणजे काय लेवलला झालं ते. नाही, कॉम्पिटिशन ट्रिमेंडस आहेच, नो डाऊट अबाउट इट. बट इफ यू लुक ॲट द पीपल हू हॅव मेड इट इन IT, जी लोक याच्यामध्ये एंटर झालेली आहेत त्यांना बऱ्यापैकी सक्सेस आहे, राईट. त्यांनी त्यांच्या सॅलरीज वाढतातच. इन जनरल दोज आर ऑन higher side as compared to the same experience level in production or manufacturing, right? किंवा हा इतर सर्व्हिसेस कंपनीच्या तुलनेत. Getting into IT is never easy. I want to like give some more like elaborate on that part, की का, कारण की लोकांना असं बघून तिकडे वाटतं की IT मध्ये कोणीही चालला जातो. नाही, that's not correct. IT is let's leave luck apart. Luck is different story altogether. That comes in the area of being unpredictable. ठीक आहे, बट IT मध्ये जाण्याकरता तुमच्याकडे ज्या बेसिक स्किल सेट्सची गरज असते
की यू नीड टू हॅव अ व्हेरी गुड अनालिटिकल स्किल्स, राईट. तुमचं मॅथमॅटिक्स वगैरे त्याच्याकडे ओढावा लागतोच, राईट. आणि ज्या गोष्टी मॅथमॅटिक्सशी रिलेटेड नाही आहेत त्याबद्दल फारशी अवेअरनेस लोकांना नाही आहे, राईट. अदरवाईज गेटिंग इन टू इट वुड बी रिलेटिव्हली इझी. फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट मॅनेजमेंट इज वन एरिया, राईट, वेअर आय थिंक पीपल कॅन एंटर, बट देन द नीड ऑफ प्रोडक्ट मॅनेजमेंट इज सच दॅट इट विल ऑलवेज नीड एक्सपिरियन्स. तो ऑटोमॅटिकली थोडासा ब्लॉक होऊन जातो त्या साईडला. वेन यू टॉक अबाउट डेव्हलपमेंट, प्रोग्रामिंग अँड स्टफ लाईक दॅट, कोडिंग, तुम्हाला अनालिटिकल माइंडसेट शिवाय तुम्हाला तो स्किल हवा आणि तुम्हाला तो ब्रेक थ्रू हवा, राईट. तो ब्रेक थ्रू तुम्हाला आजच्या तारखेत आयदर हे मास रिक्रुटिंग ज्या कंपनीज आहेत, IT सर्व्हिसेसच्या ज्या टॉप 3 कंपनीज आहेत, आयदर त्यांच्या थ्रू तुम्ही एंटर करू शकता किंवा यू कॅन गेट इन टू अ स्मॉल स्केल कंपनी, स्टार्टअप्स थ्रू त्यातनं एंटर करा. बट आय वुड से कॉम्पिटिशन इज व्हेरी हाय टू द पॉइंट वेर यू गेट अ करियर ब्रेक इन टू इट, right? So somehow you have to keep pushing into it. I don't think there is any other way out of it. So just to add on जे काही दादा बोलले त्याच्यात, की IT मध्ये ना स्किल आणि तुमचं नॉलेज खूप मॅटर करतं. म्हणजे तुम्ही ठीक आहे, मी असे पण मुलं बघितले जे 1 वर्ष 2 वर्ष वाईडी होते, बट दे हॅड व्हेरी गुड टेक्निकल स्किल्स, टेक्निकल नॉलेज त्यांचं एकदम नेक्स्ट लेवलला होतं, कोडिंग नॉलेज त्यांचं खूप चांगलं होतं. आणि लेट्स से तुम्ही म्हणाल की नाही आमचं तेवढं कोडिंग नॉलेज नाही, बट देन अगेन ॲनालिटिकल तुमचं ॲनालिसिस तेवढं आहे का, तुम्हाला डोमेन नॉलेज आहे का, तुमचा कम्युनिकेशन स्किल कशा आहेत, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यात. ॲब्सोल्युटली. तर जर तुमच्याकडे स्किल नसेल, तुम्ही 4 वर्षामध्ये फक्त इव्हेंटच करत राहिले आणि बाकीच्याच गोष्टींवरती जास्त भर दिला, तुमचा स्किल्स नॉलेज आणि याच्यावरती जर भर नाही दिला तर मग पुढे खरंच खूप अवघड होईल. पण प्रकाश, एक गोष्ट सांगतो मी, आता मी जो इंजिनिअरिंगचं जे बघतोय, सर्व जी मुलं इंजिनिअरिंग करतायत आणि जे IT मध्ये इंटरेस्टेड आहेत, IT अँड कम्प्युटर सायन्सचे जे फील्डचे स्टुडंट्स आहेत ना, इतके चांगले स्टुडंट्स आलेले आहेत, दे आर सो गुड की त्यांचं कॅम्पस प्लेसमेंटला इश्यू होत नाही आहे त्यांना. पीपल वर इन जेन्युअनली गुड कॉलेजेस आणि डुईंग जेन्युअनली गुड, दे आर गोईंग इन टू पार्टिसिपेटिंग इन एव्हरी हॅकेथॉन. मग तिथे हॅकेथॉनमध्ये जाऊन तिथे त्यांना जो एक्सपिरियन्स येतो आहे, 2-2 दिवसात सॉफ्टवेअर बिल्ड करून, ठीक आहे थोडे रफ एजेस असतात त्या सॉफ्टवेअरला, बट ते नॉलेज, द एक्सपिरियन्स, ॲब्सोल्युटली दे आर कार्विंग देअर वे आउट ऑफ इट. सो इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्हने, कमिंग बॅक टू दिस टॉपिक, राईट, इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्हने आय थिंक सिव्हिलला जनरली मला असं बघण्यात आलेलं आहे की पीपल आर गोइंग टू डिफरंट बिग बिल्डर्स वर्किंग फॉर देम. त्याच्यामध्ये ग्रोथ जी आहे ती नॉर्मल आहे. आय वुडंट से टू गुड, आय वुडंट से टू बॅड, एक व्यवस्थित ग्रोथ आहे. मेकॅनिकलला जनरली फ्रॉम प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग पर्स्पेक्टिव्ह अँड प्रोसेसिंग पर्स्पेक्टिव्ह, द ग्रोथ हॅज बीन आय थिंक प्रिटी स्टॅग्नंट. ती थोडी स्टॅग्नटाईज झालेली आहेत. ऑटोमोबाईलसुद्धा आता थोडंसं वर जायला झालं होतं, बट अगेन इट गोज थ्रू दॅट हुप्स अँड लूप्स, राईट. तर ते हायर हायज अँड हायर लोज बनवत चालली आहे ती फील्ड, पण थोडंसं वरची ट्रॅजेक्टरी नॉर्मल आहे. IT इज प्रोबॅबली वन एरिया वेअर इट हॅज बूम लाईक लेफ्ट, राईट अँड सेंटर. ओव्हरऑल सायन्स फील्डला इंडियामध्ये मागणी जास्त असल्यामुळे आय थिंक पीपल आर, द लार्जर फ्लो इज मुव्हिंग टुवर्ड्स सायन्स, इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल, राईट, या सर्व फील्ड्सकडे जास्त ओढावा आहे. म्हणजे सप्लाय डिमांडवाला सीन तर आहे, सप्लाय डिमांड तर असणारच आहे, इट इज द बेसिस ऑफ इट. पण सप्लाय इतका जास्त आहे की त्याच्यातनं मग तेच सिलेक्ट करतात की जिथं त्यांना वाटतं की वर्थ इट आहे, माझा पैसा मी जर देतोय कोणाला सॅलरी किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी देतोय, सो दे आर लुकिंग ॲट दॅट पार्ट. इतका जास्त सप्लाय आहे, डिमांड पण आहे, पण मग ही जी डिमांड आहे ती जो परफेक्टली फुलफिल करू शकेल त्यांनाच तेवढी ती ऑपॉर्च्युनिटी. ॲब्सोल्युटली. सो अपार्ट फ्रॉम दिस सायन्समध्ये अजून काही आहे का जे आपल्याला ऍड करू शकतो की दिस इज सफिशियंट? आय गेस सायन्समध्ये जसं मी सांगितलं, पॉसिबिलिटीज आर इमेन्स. BCA आहे, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, BCA, MCA, BSc इन IT, BSc इन स्टॅटिस्टिक्स, आणि ते सर्व फील्ड आहेतच. कोर डेटा अनालिटिक्स वगैरे आहे. बट यू ऑल्सो नीड टू टच अपॉन द शॉर्ट टर्म कोर्सेस. अच्छा, तर हे 3 स्ट्रीम्स तर झाले आपल्याला. आणि याच्यात मला जस्ट एक क्विकली ॲड ऑन करून देईल की काही जर जे 10वीला असतील त्यांना हा पण प्रश्न असेल की आम्ही डिप्लोमा करावा 10वी नंतर, किंवा आम्ही 11वी-12वी सायन्स करून आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग वगैरे मध्ये जायला हवं. सो व्हॉट आर युअर टेक्स, की डिप्लोमा चांगला की
म्हणजे दोघंही आय गेस त्यांच्या वेजवरती बरेच असतील, पण तुम्हाला काय वाटतं? अगेन वी नीड टू गेट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इट. डिप्लोमा कोण करू इच्छितो? प्रायमरली असे 2-3 टाईपचे लोक आहेत जे एक कॅन्डिडेट्स असतात की ज्यांना डिप्लोमा आवडतो करायला, और रादर दॅट्स देअर प्रेफर्ड ऑप्शन. वन इज दे इनेटली नो की मला फक्त इंजिनिअरिंग करायचं, राईट. तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांना डिप्लोमालाच जायचं असतं, आणि डिप्लोमा इज अ व्हेरी गुड वे, बट अंडरस्टँड दिस, very easy to get admission in diploma, very difficult course after 10th. मी खरंच सांगतोय, कारण ते मॅसिवली डिफिकल्ट आहे. 11वीचं वय असणाऱ्या मुलाला ते तिथे बसून टेक्निकल समजणे, ज्याला इंटरेस्ट आहे त्याला तर करणंच आहे. दुसरी गोष्ट, काही लोकांची गरज सुद्धा असते टू गेट एम्प्लॉईड आफ्टर टेकिंग some non-ITI courses, राईट. डिप्लोमा झाल्यानंतर मला जॉब करायचा आहे बिकॉज ऑफ देअर फायनान्शियल बॅकग्राऊंड, देअर फॅमिली बॅकग्राऊंड, काय असेल ती, बरोबर आहे, ते त्यांच्या ठिकाणी बरोबर. तर तशी लोक इंटरेस्ट असणारी आणि ज्यांची गरज असणारी आणि ऑफकोर्स दोन्ही असणारी, राईट, तर अशा लोकांचा ओढावा डिप्लोमाकडे जास्त आहे आय थिंक. आणि एक गोष्ट मी मुळात बघितली आहे, जी मुलं डिप्लोमा करतात खूप मेहनती असतात. अँड दे नो, आय गेस, जे डिप्लोमा करतात ना त्यांना माहिती की जसं मला मेकॅनिकल इंजिनियरच व्हायचं किंवा मला सिव्हिलच व्हायचं किंवा मला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं, तो 10वी नंतरच त्या गेस त्या फ्लो मध्ये चालले जातात, आणि त्याच्यानंतर त्यांना डिग्रीतच जायचंय, तर दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण आता ज्यांना कन्फ्युजन आहे की मला मेडिकलमध्ये इंटरेस्ट आहे किंवा काय, आय गेस देन दे शुड गो फॉर 11वी-12वी सायन्स आणि जे बाकीचे ऑप्शन्स, जिनको ऑप्शन्स खुले रखणे, मला ऑप्शन्स मोकळे हवेत, त्यांनी मग दोघांमध्ये करू शकतो. पण ज्यांना क्लॅरिटी आहे काय, त्यांच्यासाठी डिप्लोमा चांगला असेल. आय गेस आपण बरंचसं काही डिस्कस केलं. मेन जे आपण सारांश सांगायचं म्हटलं तर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, दिज आर द बेसिक थिंग्स. पण याच्यात मी अजून एक, मला जर असं वाटतं की अदर्स, ज्याच्यात आपण सगळंच काही अक्युमुलेट करू शकतो, की जसं अदर्समध्ये ITI असेल, भरपूरसे असे पण आहेत की शॉर्ट टर्म कोर्स असतात. आता एनिमेशन पण आहे, त्याचे 1-2 वर्षाचे पण काही कोर्स असतात. नाऊ डेज जे आता मला, म्हणजे ऍज अ बिईंग अ क्रिएटर, मी बघतोय की एडिटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, ह्या पण बऱ्याचशा गोष्टीत की जिथं लोक इमेन्स करू शकतात, म्हणजे काही ना काही त्याच्यात करू शकतात. तर आय गेस त्या फील्ड, त्याच्यात तुम्हाला अजून असं काही दुसऱ्या गोष्टी आहेत जे ऍड ऑन करू असं वाटतात? शॉर्ट टर्म कोर्सेस आर गुड, पण त्यामध्ये स्वतःला अपडेटेड ठेवणं फार महत्वाचं आहे. राईट. सो शॉर्ट टर्म कोर्सेस, फॉर एक्झाम्पल व्हिडिओ एडिटिंग, राईट. आता शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये प्रायमरीली 2-3 चॅलेंजेस असतात. एक म्हणजे एंट्री बॅरियर इज ऑलमोस्ट नॉन एक्झिस्टंट, तुम्ही लगेच ते कोर्सेस करू शकता. फीज इज जनरली क्वाईट वेरिंग. तुम्हाला जर ग्राफिक्सचा कोर्स करायचा असेल तर मला वाटतं त्याची फीज आधी भरपूर असायची, मला एवढ्यात आय एम नॉट कीपिंग अ टॅब ऑफ दॅट, बट या कोर्सेसची फीस जनरली थोडी हायर साईडला असते. या कोर्सेसची मार्केट डिमांड फार निश असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स केला तुम्हाला जॉब मिळेलच, आय थिंक थोडे चान्सेस कमी आहेत, तुम्हाला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल. बट इफ यू टॉक अबाउट स्पेशलाइज्ड लाईफ स्किल असणारे कोर्सेस, इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग अँड तो जो सेगमेंट आहे तिथे सेल्फ एम्प्लॉयमेंट इज अ व्हेरी गुड ऑप्शन, राईट. तर त्याच्यामुळे आणि त्या कोर्सेसला आहे ना, जे सेमी प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांना बाहेरच्या देशातही बऱ्यापैकी डिमांड आहे. आय गेस हॉटेल मॅनेजमेंट एक आहे जे आय गेस या अदर्समध्ये आपण टाकू शकतो, त्याची पण मार्केटमध्ये डिमांड आहे बऱ्यापैकी. करेक्ट. बट हॉटेल मॅनेजमेंट इज एन एंटायरली डिफरंट सेगमेंट बिकॉज देन इट हॅज गॉट अ व्हेरी स्ट्रक्चर्ड अप्रोच टू इट. इट इज ॲक्च्युली it is called Hotel Management and Catering Technology, HMCT, right? The HMCT is a proper 4-year degree course. So it is technology course, HMCT, राईट. आणि त्याच्यामध्ये मग स्पेशलायझेशनही होतं, त्याच्यामध्ये मास्टर्स होतं, स्टफ लाईक दॅट. आणि त्याच्यामध्ये जर ग्रोथ जर तुम्हाला बघायची झाली तर त्याच्यामध्ये ग्रोथसुद्धा खूप चांगली आहे. यू गेट एम्प्लॉयबिलिटी नॉट ओनली इन क्रूजेस अँड हॉटेल्स, बट यू कॅन ऑल्सो ऑप्ट इन फॉर व्हेरी specific market segments like food and beverages, राईट. त्या सेगमेंटमध्ये तुम्हाला एंट्री मिळते. आय गेस मी एक ऐकलं होतं, फूड इन्स्पेक्टर करून पण एक पोस्ट असते जे फूड टेस्टिंग, लॅब टेस्टिंग किंवा त्या टाईपचे पण करिअर ऑप्शन्स आहेत. करेक्ट. आणि तिथे ते ओव्हरलॅप आहे भरपूर फील्ड्सचा. फॉर एक्झाम्पल
फूड टेक्नॉलॉजी इज अनदर ऑलटुगेदर डिफरंट दॅट्स अनदर इंजिनिअरिंग फील्ड आहे. तर त्याच्यामध्ये फूड टेस्टिंग, फूड QA वगैरे, क्वालिटी कंट्रोल वगैरे हे ते सर्व रोल्स येतात तिथे. तर ऑपॉर्च्युनिटीज बऱ्यापैकी आहेत तिथे. बट होतं काय की तुम्ही अनकन्व्हेन्शनलचं पेट्रोलियम टेक्नॉलॉजी राईट, हे पेट्रोलियमवाले ऑइल अँड गॅसचं इंडियामध्ये स्कोप वाढायला लागलेला आहे राईट. इंडियामध्ये भरपूर एवढ्यात तरी मला बऱ्यापैकी स्कोप दिसायला लागला आहे विथ जिओ कमिंग इन टू पिक्चर राईट. ONGC आधीपासून आहेच राईट. तर ऍक्च्युली गुजरातमध्ये गांधीनगरला एक पेट्रोलियम युनिव्हर्सिटी आहे सेपरेट. आय मीन जर ज्या लोकांना माहित नसेल सो तिथून बरेचसे लोक आता पेट्रोलियम इंजिनिअरिंग करून दे आर गेटिंग गुड करिअर ऑप्शन्स. करेक्ट. तर जो अदर्स वाला सेगमेंट आहे ना, आय फील म्हणजे हा कदाचित ते लोक चूज करतात किंवा करू शकतात ज्यांना असं वाटतं की आपला फायनान्शियल सपोर्ट बॅकग्राऊंड तेवढा स्ट्रॉंग नाहीये आणि कदाचित आर्ट, कॉमर्स, सायन्स मध्ये पण जितका खर्च होईल तो मी पे करू शकणार नाही किंवा मी सेल्फ सफिशियंट होईल आधी काहीतरी थोडं अर्निंग स्टार्ट करून देन पॅरलली आय गेस यू शुड कीप गोईंग व्हेर एव्हर यू आर इंटरेस्टेड इन. मग ते आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल. बट आय गेस हे जे आहेत ना हे थोडं तुम्हाला 1-2 वर्षात काहीतरी कमवायला एक ऑपॉर्च्युनिटी देणाऱ्या गोष्टी अदर्स मध्ये थोडा अक्युमुलेट करायचा. अजून एक अनकन्व्हेन्शनल फील्ड सांगायचं झालं म्हणजे ते CPL, कमर्शियल पायलट लायसन्स. भरपूर जणांना पायलट बनायचं असतं ना. अच्छा राईट. पण त्याच्यासाठी काही बेसिक असेल ना की नाही, तो कोर्स नाही, फक्त 12वी झाल्यानंतर तो कोर्स अवेलेबल आहे. अच्छा. नाव द रिझन फॉर दॅट इज दॅट कोर्स इज एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह इन इंडिया. जे तुम्ही स्टार्टिंग राईट. इट इज एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह. बट व्हॉट इज इवन मोर एक्सपेन्सिव्ह इज द जॉब ऑपॉर्च्युनिटीज राईट. तुम्ही जर CPLचं लायसन्स केलं आणि त्याच्यानंतर बेसिकली तुम्ही CPLचा कोर्स करून आलात, अब्रॉडमधनं करून आला किंवा इंडियामधनं आला, त्याची एक एक्झाम असते. मग ती एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुम्हाला CPL देते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि मग ते CPL झाल्यानंतर तुम्हाला जॉब सर्च इतका मोठा प्रश्न आहे CPL मध्ये. तुम्हाला जे मोठ्या कंपनीज आहेत ज्याच्या फ्लाईटमध्ये आपण बसून जातो, दोज पायलट्स आर सो लकी टू गेट अ जॉब. तुम्ही जर एवढे पैसे तुम्ही टाकलात आणि तुम्हाला जॉबच नाही आहे ॲट दी एंड ऑफ द डे किंवा तुम्हाला छोट्या एअरक्राफ्टवरती काम करावं लागतंय, यू शुड स्टील कन्सिडर युअर सेल्फ लकी इफ यू आर एबल टू गेट अ जॉब ऑन अ स्मॉल एअरक्राफ्ट. तर अगेन इंटरेस्ट आहे सर्टनली, अफोर्डेबिलिटी आहे सर्टनली, जॉब आहे का याच्यावरती फोकस असणे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर कॅन्डिडेटची तयारी आहे, पेरेंट्सची फायनान्शियल तयारी आहे, जॉब मार्केटमध्ये जॉबच नाही आहे राईट. करणार काय तुम्ही 1 कोटी रुपये तिथे टाकून. करेक्ट राईट. बॅलन्स इज द की इम्पॉर्टंट. सो आय गेस आपण मोस्टली 10th 12th नंतर जे करिअर ऑप्शन्स मेजरली अवेलेबल आहेत ते आपण डिस्कस केले. बाकीचे अनकन्व्हिन्सला काय असतील ते तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन कराच. बट आता काही पॅरेंट्स बघत असतील, स्टुडंट बघत असतील, आजचा आपला जो पॉडकास्ट आहे याचा सार काय की आता पॅरेंट्स आहेत त्यांच्यासोबत स्टुडंट्स बघतात, तर हाऊ यू विल समराईज एव्हरीथिंग की काय फॅक्टर्स आहेत की ज्याच्यावरती तुम्ही ते कन्सिडर करायला पाहिजे जेव्हा तुम्ही काही पर्टिक्युलर स्ट्रीम किंवा करिअर ऑप्शन चूज करतात. ॲज आय सेड दोज 3 थिंग्स राईट. तुमचा इंटरेस्ट, तुमच्या स्ट्रेंथ. कॅन्डिडेटला इंटरेस्ट आणि स्ट्रेंथ मध्ये फरक आहे बरं का. ठीक आहे. इंटरेस्ट मेरे को ॲस्ट्रोनॉट बनणे का, ठीक आहे. स्ट्रेंथ मला मॅथमॅटिक्स जमत नाही, ठीक आहे. माझा ठीक आहे, मला जिओग्राफीमध्ये, हिस्ट्रीमध्ये मला चांगलं जमतंय राईट. सो देर शुडंट बी मिसअलाइनमेंट. असं मिसअलाइनमेंट नको. तर तुमचं इंटरेस्ट, स्ट्रेंथ आणि व्यावहारिकता, प्रॅक्टिकॅलिटी. सो करिअर काउन्सिलिंगचा एक ऑप्शन प्रकाश, मे बी व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? करिअर काउन्सिलिंग आय गेस इंडियामध्ये किंवा आपल्या ह्याच्यात तरी ना लोक खूप इग्नोर करतात. लाईक मी बघितलेत असे केसेस की लोक 2-4-5 हजार खर्च नाही करणार, बट कॉलेज डोनेशन भरून 1-2 लाखाची सीट घेतात आणि त्या मुलाला किंवा त्या स्टुडंटला ते झेपत नाही, ते सोडून येतात अँड अगेन दे गो बॅक टू सम अदर थिंग. आणि मग ते त्याच्यात पण याच्यात काय झालं, त्याचं एक तर वर्ष वाया गेलं, टाइम वेस्ट झाला, तुमचा पैसा वेस्ट झाला आणि तो जो स्टुडंट असेल तो मेंटली खूप डिस्टर्ब होऊन जातो ना. लाईक त्याला स्वतःला तो सेल्फ डाऊट मध्ये जातो, अरे यार म्हणजे किती झालं तरी हे होतच ना, टेन्शन येतच की पैसे वाया गेले आणि किती कमी आहे. त्याला असं सेल्फ डाऊट यायला लागतो की यार मला हे जमलं नाही किंवा मी याचा लायक नव्हतो, जे काय असेल XYZ. तर आय थिंक पॅरेंट्स शुड गो फॉर करिअर काउन्सिलिंग.
ते पैसे तुम्हाला आय डोंट नो म्हणजे खूप तुमचं जे पुढे आहे करिअर पूर्ण बिल्ड होणार आहे त्याच्या हिशोबाने ती अमाऊंट खूप कमी असणार आहे. पण जे कोणी असतील तर तुम्ही करिअर काउन्सिलिंग नक्की करायला हवी, कारण की आय गेस इथून मी जसं बोललो ना, हा टर्निंग पॉईंट आहे. जर तुमचा टर्निंग पॉईंटच चुकला तर तुम्हाला जायचं होतं कुठल्या तरी दुसऱ्याच गावाला आणि तुम्ही तिसऱ्याच गावाला पोहोचून गेले आणि मग तिथून परतीचा प्रवास खूप अवघड आहे. म्हणजे ते खूप डिफिकल्ट आणि महाग पण आहे. आणि आय थिंक व्हॉट यू राईटली सेड प्रकाश इज ते 5, 8, 10 हजार रुपये आत्ता टाका. प्रोफेशनल जो कोणी असेल तुमच्या शेजारी, ठीक आहे, तुमच्या सिटी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणावरचा करिअर काउन्सिलर घ्या, त्याच्यासोबत वेळ घ्या, बोला. राईट. 1,00,000 आणि 2,00,000 रुपये टाकतात. मी तर 4-4 लाख रुपये इंजिनिअरिंग मध्ये डोनेशन दिलेले आहेत, गेलेले आहेत आणि तिथे काय जमत नाहीये घरच्यांना सांगतायत. आणि मग ते 4-5 लाख रुपये, बरं 4-5 लाख रुपये सोडून द्या, साधी एक इंजिनिअरिंगची 1 लाखाची एक सीट जरी असेल आणि तुमच्या कॅन्डिडेटला ती जर जमली नाही, तो परत आला, तुमचे लाख रुपये तुमचा महत्वाचा वेळ आणि त्याचं मानसिक खच्चीकरण हे करून घेऊ नका. तुमच्याकडे फॅसिलिटीज आहेत, आजूबाजूला कुठलाही चांगला करिअर काउन्सिलर. आय थिंक राईट पॉइंट ऑन दॅट फ्रंट. आणि जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला आमच्याकडनं जर तसं काही स्पेसिफिक वर्कशॉप हवं असेल करिअरबद्दल, तर तसंही कमेंटमध्ये सांगा. जर जास्त डिमांड असेल सो मे बी वी विल कम अप विथ आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं तर सांगूच, पण अजून कोणाला तरी जो ज्याच्यावरती अजून जास्त इन डेप्थ सांगू शकेल तसं आपण काही एखादं वर्कशॉप घेऊ शकतो, जिथं पॅरेंट्स आणि स्टुडंट्स बोथ कॅन जॉईन, दे कॅन आस्क ऑल देअर क्वेश्चन्स अँड वी विल ट्राय टू आन्सर द बेस्ट वे पॉसिबल. तर हा पण एक ऑप्शन्स आहे, ते तुम्ही सांगा, नक्की कळवा आणि मी बघू काय करता येईल त्याच्यावरती. तर आय गेस सो मेनी थिंग्स वी हॅव डिस्कस टुडे. तरी तुमचे काही प्रश्न असतील पॅरेंट्स, स्टुडंट्स, अजूनही जर तुम्हाला काही डाऊट आहे तर प्लीज कमेंटमध्ये तुमचे प्रश्न टाका. विल ट्राय टू आन्सर. आणि आय गेस प्रिटी मच गुड. आणि नेक्स्ट पॉडकास्ट करिअरवर बोलू काही मध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल ते पण सांगा. ऍक्च्युली तर आम्हाला आयडिया की ओके हा अजून एक टॉपिक आहे ज्याची डिमांड आहे आणि त्याच्यावरती बोलायला पाहिजे. सो थँक्यू सो मच महेश राऊत. आय गेस इनसाइटफुल. हा ऍक्च्युली हे कन्व्हर्सेशनल होतं आय गेस आणि मजा आली भरपूर. ऍक्च्युली म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की मला कदाचित अजून जर त्यावेळेस असं कोणी गाईड करणार राहिलं असतं, कारण की माझ्या केसमध्ये केस वेगळी आहे, मी घरातला मोठा आहे, तर मला असं स्पेसिफिक इतकं गायडन्स देणारं सांगणार कोणी नव्हतं. पण फॉर्च्युनेटली किंवा काय आय वॉज व्हेरी मच क्लिअर. बट कदाचित सगळे लोक तसे नसतात. तर आय गेस आय होप हा पॉडकास्टने सगळ्यांना हेल्प होईल. तुम्हाला जर वाटतं की तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या ओळखीच्यांमध्ये कोणी आहे ज्यांना याच्याने हेल्प होईल तर प्लीज हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. सबस्क्राईब करून घ्या कारण की असे भरपूरसे व्हिडिओज आम्ही ह्या सेगमेंटमध्ये करिअरवर बोलू काही या पॉडकास्टमध्ये आणणार आहेत. तर आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच. पण तोपर्यंत करिअरवरती लक्ष द्या आणि एक्झाम चांगली गेली की नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगून द्या. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन.